सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्यामुळे मागील कित्येक दिवसापासून तलावातील मासे व कासव मृत्युमुखी पडत आहेत। त्या अनुषंगाने आज तलावातील पाण्याची पाहणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह व त्यांची टीम सिद्धेश्वर मंदिर तलावाची पाहणी करून त्यामधील मासे व कासव मृत्युमुखी पडण्याचे कारण शोधण्यासाठी पाण्याचे नमुने लॅबला पाठवण्याची सूचना केल्या व देवस्थान समिती, शासन व समस्त सोलापूरकरांनी या ऐतिहासिक तलावाचे जतन करण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले। यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, मनपाचे उपायुक्त संदीप कारंजे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला व कवी प्राध्यापक रमाकांत मांबड्याल लिखित उदक स्तोत्र हे पुस्तक भेट देण्यात आले। देखिए, अभी मैं म्यूनिसिपल कमिश्नर, एडिशनल कमिश्नर के साथ बात कर रहा था। उन्होंने बताया कि हम लोग निगरानी रख रहे हैं, इसमें कोई सीवेज पानी या कोई गंदा पानी अभी नहीं जाता है। पर मुझे लगता है कि यदि मछलियाँ मरती हैं, कछुआ मरता है, तो कुछ ना कुछ केमिकल कंटेमिनेशन हो सकता है, क्योंकि ये मछली जो है और जिस तरह की मछली ये मरी है ये हमारे सीवेज के गंदे पानी से नहीं मरती हैं। कुछ मछलियाँ उसमें सर्वाइव कर सकती हैं। तो कभी कभी जब टेम्परेचर थोड़ा हाई होता है, पानी का टेम्परेचर का लेवल थोड़ा बढ़ जाता है और उस पानी के अंदर किसी भी तरह का कुछ कंटेमिनेशन होता है, तो मछली की हेल्थ इंडेंजर्ड हो जाती है और मछली मर जाती है। लेकिन कछुआ नहीं मरता। कछुआ केवल तब मरता है जब निश्चित ही केमिकल कंटेमिनेशन हो, और वो केमिकल कंटेमिनेशन ज़्यादातर जो HCl वगैरह के जो केमिकल, जो फार्मा के जो केमिकल्स हैं, उनके कंटेमिनेशन से मरते हैं। मेरा कई जगह का अनुभव है जो मैंने आंखों से देखा है, अध्ययन किया है, कि कछुआ जो है वो सबसे लास्ट टाइम तक सर्वाइव करता है गंदे से गंदे पानी में। यदि कछुआ मरता है तो कुछ सीरियस बात है। मैं कमिश्नर साहब से कहूँगा कि उसकी जांच करवा दें तो अच्छा होगा। और अब बहुत अच्छी बात है कि वो खुद भी आके देख रहे हैं, समझ रहे हैं कि भाई, और ये शहर के बीच में है, बिकॉज दिस इज़ द हार्ट ऑफ द सिटी, और यहाँ मंदिर है, सब लोग आते जाते हैं, तो इसकी पवित्रता, इसकी शुद्धता, इसकी स्वच्छता राज और समाज और संत तीनों को मिलके रखनी है। केवल ये म्यूनिसिपल कॉर्पोरेशन की जिम्मेदारी नहीं है, ये जिम्मेदारी समाज की भी है, ये जिम्मेदारी संतों की भी है, पुजारियों की भी है, सबकी साझी जिम्मेदारी है कि सुंदर तालाब को सुंदर रखना, पवित्र रखना, साफ सुथरा रखना। सबसे पहला काम तो कमिश्नर साहब जरा इसका कंटेमिनेशन जरा जांच कराएं, एक इसकी भी पता करें कि इसमें किस तरह के कंटेमिनेशन हुए हैं। दूसरा, इसमें क्लाइमेट, कभी कभी क्लाइमेट चेंज के कारण भी जब टेम्परेचर हाई होता है, अभी तो टेम्परेचर हाई नहीं है, मछली को नहीं मरना चाहिए इस टेम्परेचर में, पर कभी कभी ऐसा होता है कि जब टेम्परेचर सिचुएशन से ज़्यादा ऊपर चला जाता है तो वो टेम्परेचर भी और केमिकल कंटेमिनेशन भी दोनों मिलकर जीवों को मार देते हैं। तो ये काम तो हमारी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन को करना चाहिए। दूसरा काम समाज का है। समाज को ये निगरानी रखनी चाहिए कि कहीं इसमें ऐसा तो नहीं हो रहा है कि कोई चोरी छिपे किसी तरह का किसी आदमी ने थोड़ा केमिकल डाल दिया हो, क्योंकि शरारती इंसान बहुत होते हैं, तो उन शरारती इंसानों को थोड़ा जांचना परखना ये समाज की जिम्मेदारी है। समाज भी अपनी जिम्मेदारी तालाबों के बारे में जब तक अपनी नहीं मानेगा, नहीं निभाएगा, तब तक तालाब का निगरानी रखना सरकारों के बस की बात नहीं है। तीसरा, पुजारी जी का भी जो संत होते हैं, पानी जो है वो राज, समाज और संतों का साझा होता है। पानी राज, समाज, संत और महाजन चारों मिलकर ही ठीक रख सकते हैं। पानी को केवल राज ठीक नहीं रख सकता, बट राज की जिम्मेदारी होती है जो बाहर के ऐसी चीजें हैं उनको रोकना, उनकी निगरानी रखना। सिद्धेश्वर काल के लिए जो भी होगा वो करेंगे। स्थान की काम की जिम्मेदारी लेना ये बड़ी बात है। इन्होंने अपनी जिम्मेदारी को बहुत ठीक से अपने शब्दों में निभा दिया। कमिश्नर की जो जिम्मेदारी है, इनकी जिम्मेदारी है, ये करेंगे कि जो भी चारों तरफ से इसमें आशंकित, मैं ये नहीं कह रहा हो रहा, आशंका, शंका, उस सब की जांच करें और बताएं कि क्या क्या संभावना है। अजीत जो कह रहे हैं वो भी हो सकता है और दूसरी चीज़ भी कोई हो सकती है।
है जिसको हम जानते नहीं हैं, तो उसकी जांच करना, उसका पता लगाना, वो काम है इनका। और जो हम सब का काम है वो ये है कि समाज जब गलत रास्ते पर जाए और पानी को अपना प्राण ना माने, जल को अपना तीर्थ ना समझे, वो समाज का गलत रास्ता होता है। उसको गलत रास्ते से रोकना हम सबकी जिम्मेदारी है, सबकी साझी। वो ना केवल मंदिर की जिम्मेदारी है और ना केवल म्यूनिसिपल कॉर्पोरेशन की, हम सबकी साझी जिम्मेदारी है। हम अपनी साझी जिम्मेदारी को समझें और इन तीनों निर्णयों को हम सिद्धेश्वर भगवान से प्रार्थना करते हैं की पूरा करने में हमारी मदद करें। सोलापूरच्या भेटीच्या निमित्तानं जलतज्ञ जलवर्गावरती मोठा अभ्यास असलेले सन्माननीय राजेंद्र सिंहजी, ज्यांचा सोलापूरचा आत्ताच त्यांनी सांगितलं गेले 40 वर्षापासून संबंध ते प्रथमच या ठिकाणी देवस्थानला येत आहेत, त्याबद्दल मी देवस्थानच्या वतीनं सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो। त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे, मला बऱ्याच जणांची नावं माहीत नाही, तर त्या सगळ्यांचंही देवस्थानच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कारंजे साहेब हेही या निमित्तानं या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो। तिथंच उपस्थित सर्व बंधूंनो, माझे सर्व सहकारी प्रेस पत्रकार बंधू आणि फोटोग्राफर, एक अतिशय महत्त्वाच्या विषयानिमित्तानं आज राजेंद्र सिंह यांचं या देवस्थानला भेट होत आहे। नक्कीच त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे ह्या देवस्थानचं जे काही महत्त्व त्यांनी सांगितलं, त्या सिद्धपुरुष सिद्धरामेश्वरांच्याबद्दल सांगितलं ही वस्तुस्थिती 12व्या शतकामध्ये जे संत होऊन गेलेल्या काळामध्ये त्या सिद्धेश्वराचं नाव घेणं प्रामुख्यानं महत्त्वाचं होतं। कारण त्यावेळेस सोलापूर हे अतिशय लहान गाव होते, प्यायच्या पाण्याची व्यवस्था होती, बाजूचं अंडूर हे मोठं बाजारपेठ होती, त्या ठिकाणी औदूंबचा किल्ला वगैरे होता, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाजारपेठ होती। परंतु सिद्धरामेश्वरांनी या ठिकाणी मल्लिकार्जुनाचं मंदिर बांधताना ह्या तलावाची निर्मिती केली। जवळजवळ 835 एकराची त्यावेळेस किल्ल्याचा भाग हा पण संपूर्ण तलाव होता, ज्याचा भाग डिटेलमध्ये मी बोलणार नाही, परंतु किल्ल्यामध्ये एक मंदिर ह्याच महाराजांनी त्यावेळेस त्या ठिकाणी बांधलेलं आहे की ज्याच्यावर त्यांची श्रद्धा होती। श्रीशैलच्या मल्लिकार्जुनाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं। अशा पद्धतीने 40-50 एकराचा हा मोठा तलाव भक्तांना कधी कळवला आणि आता आपण सांगितलं कसं त्याची माती याच्या बाजूलाच टाकली। आज त्याची कॅचमेंट एवढी चांगली आहे की एखादा दुसरा मोठा पाऊस, म्हणजे अनेक वर्षापासून आपण पाहतो की एखादा जरी मोठा पाऊस झाला तरी तलाव लगेच भरून जातो। अशा पद्धतीनं या तलावाची निर्मिती झाली आहे। जेव्हा तलावाची 12व्या शतकात निर्मिती झाली तेव्हापासून सोलापूर हे वाढायला सुरुवात झालं, पाण्याचं स्रोत निर्माण झाल्यामुळं सोलापूर हा सर्व महाराष्ट्रातच 5वं-6वं अशा पद्धतीचं मोठं शहर या ठिकाणी आपण उल्लेख करायला हरकत नाही। परंतु गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं अडचणी इतर तलावाच्या पण सांगितल्या आहेत राजेंद्र सिंहजी, की त्या ठिकाणी नंतर घाण पाणी येणं किंवा त्याचं व्यवस्थित एरेशन न होणं, अशा पद्धतीच्या अडचणींमुळं काही प्रदूषण या ठिकाणीही होतं, ह्या तलावातही होतं। याबाबत आम्ही गेले 50-60 वर्षांच्या वरती 60-70 वर्ष झाले वेगवेगळ्या कमिट्या देवस्थानच्या त्या वेळेसच्या सगळ्या महापालिका कलेक्टर यांच्या माध्यमातून जवळजवळ 5 ते 6 वेळा संपूर्ण तलावाचा गाळ काढून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे नेते, त्याचप्रमाणे अनेक लोकांनी मोठा निधी आम्हाला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी दिला आणि त्या माध्यमातून तलाव स्वच्छ केला। कारंजे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बहुतेक ठिकाणची सगळ्या गटरी ज्या तलावात येत होत्या त्या सगळ्या बंद केल्या, पण अजूनही काही ठिकाणाहून पाणी येतं। त्या पाण्यामध्ये स्वच्छ पाणी असतं की तर घाण पाणी त्याच्यामधलं येतं, पण त्याचं खूप 5 ते 10% अशा पद्धतीचं त्या ठिकाणी येतं। त्याचा काय परिणाम होतो का हे आम्हाला माहीत नाही, परंतु या ठिकाणी राजेंद्र सांगावं की जे काही पाऊस येतं, पावसाच्या माध्यमातून जे काही कॅचमेंट एरियामधून पाणी जमा होतं तेच ह्या तलावाचं मेन स्टोर आहे पाण्याचं। त्यानंतर कुठलेही या ठिकाणी झरे किंवा काही अशा पद्धतीने त्या ठिकाणी नसल्यामुळं स्वच्छ पाणी पावसाळ्यानंतर या ठिकाणी येत नाही आणि म्हणून सप्टेंबरपर्यंत जेव्हा पाणी पावसाचं येतं त्यावेळेस जे पाणी येतं तेवढंच पाणी बाहेर वाहून जातं। त्यामुळं
पाणी हे बदललं जातं आणि ऑक्सिडाइज्ड पाणी या तळ्यामध्ये येतं आणि म्हणून जानेवारी साधारण आपली जत्रा असते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडत नाही आणि त्यानंतर त्या काळात मात्र ह्या स्टॅग्नंट वॉटरमुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमचे प्रयत्न आहे धबधबे आणि कार्य करायचा पण काही प्रमाणात आम्ही ते करू शकलो नाही तर सरकारची मोठी तजवीज करावी लागणार आहे परंतु तोही आमच्या प्रोजेक्टमधला भाग आहे तलाव साफ करताना परंतु मुख्यत्वे मला वाटतं की ज्या पद्धतीनं स्टॅग्नंट पाणी राहतं वरून सूर्यप्रकाश येतो ह्या मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्यामध्ये हे पाणी आता आपण पाहिलं तसं शेवाळ आणि हिरवंगार होतं बाकीच्या जवळजवळ 7-8 महिन्यामध्ये संपूर्ण हिरवंगार पाणी शुद्ध पाणी असतं या काळामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे दरवर्षी ह्या काळामध्ये मासे मरण्याचं प्रमाण त्या ठिकाणी आहे यावर्षी प्रथमच कासव मोठ्या प्रमाणात गेलेले घटना आपल्याला पाहायला मिळाली कासव कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात गेलेले यापूर्वी क्वचितच आपण पाहिले असतील परंतु आता गाडीमध्ये म्हणतात तसं कासव मरणं हे तसं सोपं नाही काहीतरी केमिकल किंवा काहीतरी विषारी पदार्थ त्यांना खाण्यामध्ये किंवा त्यांच्या संपर्कात आला असता तर त्यामध्ये झालं असेल त्याचा अभ्यास आपण करूया त्यातनं काय करता येईल ते करूया परंतु आम्हाला राजेंद्र सिंह या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन अशा पद्धतीने पाहिजे की एरिएशन तर आम्ही करू काही ठिकाणी धबधबे करू काही ठिकाणी फाउंटन्स करू अशा पद्धतीनं एरिएशन मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये ही जबाबदारी फक्त देवस्थानची आहे अशा पद्धतीचं मांडण्याचं कारण नाही यामध्ये हा तलाव चांगला ठेवणं हे देवस्थान चांगलं ठेवणं ही प्रथम जबाबदारी देवस्थानची असते तरी महापालिका कलेक्टर आणि सर्व जनता याचं अटॅचमेंट तिथं असल्यामुळं कधीही आम्ही अपील केलं तर सगळेजण येतात आणि त्यासाठी जी मदत पाहिजे ती करतात